बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांची सध्या जोरदार चर्चा होते। त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे। 2014 मधल्या पोटनिवडणूक आणि 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी विजय मिळवला होता। यंदा बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। बीड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या, तर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष कमी झाल्यामुळे समीकरण बदललेलं आहे। राष्ट्रवादीसोबत युती झाल्यामुळे विधानसभेतही प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळणं कठीण आहे आणि हीच खदखद पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे। राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले, मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे। राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः। त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काही आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट येईल, त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही। बीडमधली राजकीय स्थिती 2014 आणि 2019 मध्ये कशी होती, आपण त्यावरती एक नजर टाकूया। खरं तर प्रीतम मुंडे यांचा बीडमध्ये विजय झालेला होता। 2014 आणि 2019 मध्ये या दोन्ही वेळेला त्यांचा विजय झालेला होता। 2014 मध्ये पोटनिवडणूक झाली होती, तर 2019 ची सार्वत्रिक निवडणूक होती। लोकसभा निवडणुकीत एका घरात 2 उमेदवार मिळण्याची शक्यता कमी असते। प्रीतम मुंडे यांच्या अनुपस्थितीत लोकसभेसंदर्भातल्या बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का, तिकीट मिळणार का याबाबत सध्या चर्चा होतीये। बीडमधून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा आहे। मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष कमी झाल्यामुळे काही समीकरणं बदललेली आहेत। राष्ट्रवादीसोबत युती झाल्यामुळे विधानसभेतही प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळणं कठीण दिसतंय। त्यामुळे आता बीडमध्ये नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल।